जय श्री कृष्ण। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चिंतन क्रमांक 88 मध्ये आपण कपिध्वज हा शब्दाचा अर्थ पाहिलेला होता। अर्जुनाची जी मानसिकता आहे, कपी म्हणजे वानर आणि ध्वज म्हणजे ते आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या की बेसिकली युद्धभूमीमध्ये अर्जुनाच्या रथावरती हनुमानजी कोणत्या प्रसंगानुसार आणि कारणानुसार विराजमान आहेत। त्याचा दुसरा जो अर्थ होतो आहे की मानसिक चंचलता, कारण वानर हा एक मानसिक चंचल असतो आणि माणसामध्ये ती चंचलता कधी येते हा भाग आपण थोडक्यात पाहिलेला होता। आणि ज्यावेळेस माणसाच्या वागण्यात, बोलण्यात आणि विचारामध्ये चंचलता येते त्यावेळेस त्याचे उच्चार कसे असतात हे ह्या श्लोकमध्ये 21व्या श्लोकमध्ये अर्जुन उवाच ह्या शब्दानुसार सांगण्यात आलेलं आहे। सेनयोरुभयोर्मध्ये रथ स्थापय मेच्युत। इथं अर्जुन भगवंताला सांगतोय, जसा एखादा ड्रायव्हरला कोणी मालक सांगतो त्याप्रमाणे तो भगवंताला सांगतो, दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ घेऊन चल। जसे हे अच्युत दोन्ही सेनामध्ये रथ उभा कर आणि यावदेतान निरीक्षेह युद्ध कामान अवस्थितान कैमर्यासह योद्धव्य अस्मिन रणसमुद्यमे। म्हणजे युद्धाच्या इच्छेने प्रेरित झालेल्यांना मी पाहू शकेन की मला कोणाबरोबर युद्ध करावयाचे आहे। इथं आज आपण फक्त एक शब्द की सेनयोरुभयोर्मध्ये रथ स्थापय मेच्युत, अच्युत हा शब्द इथं वापरलेला आहे। अच्युत हा शब्द इथं का बरं वापरला? कारण आपण मागच्या वेळेस बऱ्याच वेळा पाहिलेलं होतं की ज्या श्लोकमध्ये त्या श्लोकची त्या स्थितीनुसार भगवंताला उद्देशून तो शब्द वापरण्यात आलेला आहे। जसं आपण मागच्या वेळेस बघितलेलं होतं की ऋषिकेश हा शब्द वापरलेला आहे। ऋषिकेशम तदा वाक्य इद माह महीपते हे 20व्या श्लोकमध्ये ऋषिकेश हा शब्द वापरला। ते जो आनंद देणारा आहे त्याला तो सांगतो आहे, पण ज्याला तो आनंद ज्यांच्यापासून तो घेतो आहे त्याला तो आता अच्युत म्हणून सांगतो आहे। मग अच्युत म्हणून का सांगतो हे आपण स्पष्टता करून घेऊ। अच्युत म्हणजे काय? अधिक च्युत म्हणजे जो अटल आहे। अच्युत म्हणजे जो अटल आहे, आपल्या स्थितीतून न फिरणारा, जो कधीही पाठ दाखवत नाही त्याला अच्युत म्हटलेला आहे। भगवंता जो कधीही पाठ दाखवत नाही, एकदा त्याने दिलेला शब्द तो कायम पाळतो। आपण दिलेला शब्द विसरतो, पण भगवंत कधीही आपला दिलेला शब्द विसरत नाही। या अर्थानं तो एक अच्युत शब्द वापरलेला आहे। गीतेमध्ये हा अच्युत शब्द 3 ठिकाणी आलेला आहे। तर 3 ठिकाणी कोणकोणत्या परिस्थितीत आलेला आहे हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे। ते आज आपण थोडक्यात वेगळ्या अँगलनं पाहूया की मी कपिध्वजासारखा, मी वानरासारखा चंचल आहे, तर जर ज्यावेळेस माझ्यात वानरासारखी चंचलता असेल त्यावेळेस अच्युत हा शब्द कशा प्रकारे उपयोगी पडतो किंवा हे अध्याय 1 हा 21व्या श्लोकमध्ये म्हटलेला आहे की भगवंताला आदेश तो देतोय, माझा रथ 2 सैन्याच्या मध्ये घेऊन चल। थोडक्यात ते ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आहे। कोण? अर्जुन ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आहे, अति आत्मविश्वासामध्ये आहे आणि त्याच्या चंचल वृत्तीमुळे कोणासोबत कशा प्रकारे बोलायचं ह्याचा तो विवेक विसरलेला आहे आणि त्यामुळे इथं हा अच्युत शब्द तो म्हणजे ह्या श्लोकामध्ये तो वापरलेला आहे। अच्युत हा एक शब्द, नंतर आपण त्याचा अर्थ आता पुढे घेऊया। त्यानंतर मग दुसरा शब्द तो कधी वापरला, हा अच्युत अध्याय 11 श्लोक 41 आणि 22 सखेती मत्वा हा जो शब्द आहे त्या 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन
भगवंत अर्जुनाला दाखवतात. भयावह विश्वरूप दर्शन पाहिल्यानंतर अर्जुन खरोखरीच भयभीत झालेला आहे. आणि भयभीत झाल्यावर त्याच्या तोंडातून हे सखेती मत्वा हा शब्द जो आहे 41 आणि 42 श्लोक आहे, त्यात तो काय म्हणतोय, हे अच्युत माझे अपराध तू क्षमा कर. त्याचे अपराध कोणते आहेत? ते मित्र मानून अनादर मी जो केलेला आहे, मातृ पितृ गुरु अतिथी प्रेमाने किंवा प्रमादाने, मग ह्या वेगवेगळ्या अँगलनं माझ्याकडून तुझ्यासोबत जो अपराध झालेला आहे तो माझा अपराध तू क्षमा कर. इथं अपराधी भावनेनं तो अच्युत शब्द वापरत आहे. इथं ओव्हर कॉन्फिडन्सनुसार अच्युत शब्द वापरत आहे. आणि इथं नंतर मग शेवटचा 18वा श्लोक आणि 18वा अध्याय 73वा श्लोक, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादा मया च्युत. ज्यावेळेस अर्जुनाचा पूर्णपणे मोह नष्ट झाला आणि स्मृतिर्लब्धा, त्यांना स्मृती परत मिळाली. कोणामुळं? तर भगवंतानी दिलेल्या प्रसादामुळं. प्रसाद कोणता? तर संपूर्ण गीता भगवंतांनी त्याला सांगितल्यानंतर तो विचाराचा प्रसाद ज्यावेळेस अर्जुनाला मिळाला त्यावेळेस त्याचा मोह नष्ट झाला. फक्त मोह नष्ट नाही झाला, तर त्याला स्मृती देखील मिळाली आणि त्या स्मृतीमुळे तो त्यांना अच्युत हा शब्द सांगत आहे. आता इथं अच्युत च्युत हा जो शब्द आहे, च्युत म्हणजे काय हे आपण पाहूया. त्यानंतर मग ह्या ज्या बाबी तिन्ही अध्यायामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कशा प्रकारे तो शब्द वापरलेला आहे ते समजण्याचा थोडक्यात प्रयत्न करूया. च्युत म्हणजे काय? पतित होणं. जिथं पतित होणं याचा अर्थ काय होतो? नैतिक पतन, आचार भ्रष्टता आणि मानसिक आणि बौद्धिक नाश म्हणजे च्युत. आता नैतिक पतनाची जी लक्षणं आहेत ती नेमकी कोणती आहे? मानवी व संस्कृती याचा मूल्यांचा अभाव, विवेकाचा अभाव म्हणजे पतनाची ती लक्षणं. कर्तव्यापासून विमुखता, अहंकार, स्वार्थ, भ्रष्टाचार ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस वाढू लागतात त्यावेळेस माणूस पतित झाला आहे असे समजलं जातं. समाजाचे व व्यक्तीचे नैतिक पतन आणि धर्मच्युततेचा परिणाम. आता बेसिकली समाजाचं आणि व्यक्तीचं नैतिक पतन कशामुळे होतं? तर धर्मच्युतता म्हणजे ज्यावेळेस माणूस पतित होतो ना त्यावेळेस समाजाचं आणि व्यक्तीचं पतन निश्चित आहे. आणि नैतिक पतन कमी करण्यासाठी जर काही आवश्यक असेल तर संवाद रूप जे आहे ते गीता, ही गीता आहे. आता इथं हे अच्युत शब्द वापरला, परंतु मला माझ्या दैनंदिन जीवनामध्ये प्रॅक्टिकल लाईफमध्ये हे कशा प्रकारे उपयोगी आहे, तिन्ही श्लोक हे मला कशा प्रकारे उपयोगी पडू शकेल ह्या अँगलनं आपण पाहणं महत्वाचं आहे. कारण आज जर आपण समाजामध्ये पाहिलं तर जे आज आपण शिक्षण घेतोय त्या शिक्षणामुळं माणूस एक प्रकारचा अभिमानी होतो. त्याला वाटतं मी ज्ञानी झालेलो आहे. तो ओव्हर कॉन्फिडन्स होतो की मला सगळं येतं, मला काही येत नाही असं नाही. 1 डिग्री 2 डिग्री 2nd डिग्री 3rd डिग्री असं झाल्यानंतर बाकीच्यांना जे कमी डिग्री होल्डर असतात किंवा नंतर अशिक्षित असतात ते त्यांना कमी लेखतो आणि ते स्वतःला ओव्हर कॉन्फिडन्समध्ये ते फिरत असतो. आज आपण समाजामध्ये बघत असताना काय बघायचं आहे आणि श्रीमद भगवद्गीता आज मला जीवनामध्ये कशा प्रकारे उपयोगी पडणार आहे किंवा पडत आहे हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. इथं अच्युत, मग मी अच्युत आहे का? आजच्या शिक्षणामुळे मी च्युत झालेलो आहे का? अधपतित झालेलो आहे का? माझा विवेक भ्रष्ट झालेला आहे का? माझा विवेकाचा नाश झालेला आहे का? हे जर बारकाईने आपण जर समाजामध्ये पाहिलं तर आज विवेक हळूहळू कमी होत चाललेला आहे. मर्यादा जी आहे मोठ्यामध्ये, थोर माणसाच्या मध्ये आणि लहानांच्या मध्ये जी एक मर्यादाची जी रेष असायला लागते ती पूर्णपणे निघून गेलेली आहे. लहान मुलांना, युवकांना असं वाटू लागतं की आम्ही शिकलोय म्हणजे काहीतरी बरेच मोठे काहीतरी कार्य केलेलं आहे आणि आई वडील अशिक्षित असतील त्यामुळे मग त्यांना काही आमच्या समोर ते काही नाही, क्षुल्लक आहेत. आणि त्या अभिमानापोटी मुलं आई वडिलांना आदेश करतात. आई वडिलांना एक अहंकारानं निर्देश देतात, तू असं कर, तसं कर, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, तुम्हाला कळत नाही का? हे आज आपण समाजामध्ये घरोघरी आपण पाहतो आहे. इथं
पहिला जो शब्द आहे म्हणजे पहिला जो इथं अर्जुन ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आलेला आहे. त्याला वाटतं मी काहीतरी भलतंच काहीतरी करतोय, माझ्यासमोर कोण आहे, मी त्यांच्याशी सहजपणे लढू शकेन, हा त्याचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे. आणि त्या ओव्हर कॉन्फिडन्स पोटी जे भगवंता शेजारी बसलेला आहे त्यासोबत जे विवेक ठेवायला पाहिजे तो विवेक विसरतो. आणि तो विवेक विसरत असताना तो अच्युत हा शब्द वापरला. आता इथं अच्युत हा शब्द भगवंताला तो वापरत असला पण तो स्वतः च्युत झालेला आहे, स्वतः वैचारिकरित्या पतित झालेला आहे. त्याच्यामध्ये जो विवेक आहे तो विवेक कमी झाला इथं ओव्हर कॉन्फिडन्समुळं. कारण इथं आपण काय पाहतो आहे की अच्युत हा शब्द श्रीमद भगवद्गीतेमध्ये फक्त 3 वेळाच वापरलेला आहे. माणूस ज्या वेळेस अहंकारी बनतो, अभिमानी बनतो, त्यावेळेस तो च्युत होतोच. आणि ते च्युत म्हणजे आपण म्हणतोय ते नैतिक पतन, नैतिकता, एथिक्स आपण जे म्हणतो, फक्त आज एथिक्स किंवा इथिकली ह्या ज्या बाबी आहेत ते पुस्तकामध्ये संग्रहित केलेले आहेत. प्रत्यक्षात आज आपल्याला पाहायला मिळतात का? नैतिक पतनाची ही सुरुवात आहे. आचार भ्रष्टता, भ्रष्टाचार आज आपण म्हणतोय, करप्शन वाढलेलं आहे. भ्रष्ट आचार, भ्रष्ट आचार म्हणजे फक्त पैशानं देण्या घेण्यापुरतं होत नाही, तेवढ्या पुरतं मर्यादित नाही आहे. भ्रष्टाचार तेवढा पुरतं मर्यादित नाही आहे. भ्रष्टाचार म्हणजे ज्यावेळेस माणसाचा आचार, उच्चार आणि विचार भ्रष्ट होतो त्यावेळेस भ्रष्टाचारला ओहोटी येते. आणि ते भ्रष्टाचारला ओहोटी आली की तो नाश निश्चित आहे. इथं अर्जुन ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आहे आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आहे आणि त्यावेळेस तो अच्युत शब्द जो हा वापरतो आहे ते भगवंताला उद्देशून तो अच्युत हा शब्द वापरतो आहे की तू कधीही न फिरणार आहेस. परंतु नंतर तो हा इथं अच्युत शब्द हा इथं वापरलेला आहे. त्यानंतर दुसरा जो शब्द आहे सखेती मत्वा प्रजितम सवेह, त्यानंतर मग हे अच्युत माझे अपराध क्षमा कर. दुसऱ्यांदा जीवनामध्ये ज्यावेळेस अशी एखादी काही घटना निर्माण होती किंवा अशी घटना घडते की ज्यावेळेस माणूस पूर्णपणे भयभीत होतो. हा ते अर्जुन भयभीत का झाला होता? जर ज्याने कोणी 11वा अध्याय वाचला असेल तर त्यामध्ये भगवंताचं विश्वरूप दर्शन दाखवलेलं आहे. विश्व भयावह मोठं रूप दाखवलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, समजा आपण 6 फूट 5.5 6 फुटाची अशी आपली ॲव्हरेज आहे, फार फार तर 7 6.5 फूट, त्यापेक्षा हाईट कोण नसते. पण समजा आपल्या समोर एखादा म्हणजे आपल्यापेक्षा 4 पटीनं मोठा माणूस, 4-5 पटीनं मोठा माणूस, 24 फूट 25 फूट आणि अशा धिप्पाड असा आला कोणीतरी, तर आपण पण भयभीत होऊ का नाही? आपण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक मनामध्ये एक भय म्हणजे एक थरकाप उडतो का नाही? कदाचित आपण पूर्णपणे त्याच्यापासून पळून जाणार नाही, परंतु एक भयची जी काही लकीर आहे ती भय निर्माण होतो. त्या दृष्टिकोनातून भगवंताला पाहिल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये जो भय निर्माण झाला आणि ज्या ज्या वेळेस माणसाच्या मनात भय निर्माण होतो त्यावेळेस देखील तो च्युत होत असतो. त्यावेळेस त्याला योग्य अयोग्य काही कळत नाही आहे, काय करावं काय नाही हे कळत नाही आहे. म्हणजे ही जी मानसिक स्थिती आहे अर्जुनाची मानसिक स्थिती, पहिली जी मानसिक स्थिती काय दाखवली तर ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये. दुसरी जी मानसिक स्थिती दाखवली 11व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस अच्युत शब्द वापरला त्यावेळेस कोणती स्थिती दाखवली तर तो भयभीत झालेला आहे. आज आपण भयभीत आहोत का नाही? भयापोटी माणूस आपला विवेक नष्ट करतो का नाही? भयापोटी त्याचं आचार भ्रष्ट होतं का नाही? बऱ्याच वेळा माणूस आनंदाने भ्रष्टाचार करत नाही, माणूस आनंदाने भ्रष्ट होत नाही आहे, परंतु काय काय वेळेस त्याला भयापोटी ते सगळं करणं भाग पडतं. आणि त्या दृष्टिकोनातून ह्या ज्या बाबी आहेत इथं जे आणि भय झाले आणि इथं ज्यावेळेस मग अर्जुनाचा भय निर्माण झाला त्यावेळेस मग त्यांच्याकडून झालेल्या चुका त्याला आठवू लागलेल्या आहेत. आज आपल्याकडून चुका होतात का नाही होत? अर्जुनाने ज्या चुका 41 आणि 42 या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की माझे अपराध क्षमा कर, माझे गुन्हे तू मला माफ कर. आता गुन्हे कोणकोणते आहेत तर मित्र मानून अनादर करणं, मातृदेव भव, पितृदेव भव, गुरु अतिथी प्रेमानं किंवा प्रमादानं ज्यांच्या सोबत आपण एक प्रकारचं वात्सल्य
एक प्रकारचं ऐक्य जे ठेवायला पाहिजे ते आपण न ठेवता जर आपण त्यांचा अनादर करत असेल तर ते सगळ्या प्रकारचे अपराध आहे. आणि ते अपराध ज्यावेळेस आपल्याकडून घडू लागतात त्यावेळेस देखील माणूस पतित होतो. कर्माच्या सिद्धांतानुसार तो हळूहळू पतित होत जातो. आणि ह्या ज्या गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत, आज आपण बऱ्याच लोकांना मित्र मानतो, पण मित्र मानून तो खरोखरीच त्या हाईटचा असतो. आज थोडक्यात आपण भगवंताला काय मानतो? सखे व सख्या. भगवंताला मित्र मानतो, पूजनीय मानतो, वडीलधारी मानतो, पत्नी मानतो. कारण जे आपल्या संस्कृतीमध्ये एक एक स्टेज जी दिलेली आहे त्यापैकी मी भगवंताला काय म्हणून मानतो आहे? मी खरोखरीच भगवंताचा अनादर केलेला आहे का? हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. मी अनादर, आज आपल्याला असं वाटत नाही की मी भगवंताचा अनादर केलेला आहे, मी भगवंताचा अपमान केलेला आहे, मी आई वडिलांचा अपमान केलाय. मातृदेवो भव पितृदेवो भव हे आपण म्हणतो, आपल्या संस्कृतीने सांगितले, कारण प्रत्यक्षात भगवंत मला दिसत नाही आहे. पण भगवंताच्या रूपात माझ्यासोबत कोण आहे? तर आई आहे, वडील आहे, अतिथी आहे, गुरु आहे. हे जे सगळे आहेत, मग ह्यांच्यासोबत माझ्याकडून, यांच्याबरोबर माझ्याकडून कोणते अपराध तर घडलेले नाही आहेत ना? न कळत मी त्यांच्यासोबत अपराध तर केलेले नाही आहे ना? जर मी त्यांच्यासोबत अपराध केले असतील तर मी हळूहळू च्युत होण्याच्या मार्गावरती आहे, हे समजून चला. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आई वडिलांना, आज आपल्याला अपराध म्हटलं की फक्त गुन्हा असा ते दिसतो आहे की ठराविक जे गुन्हे आहेत ते गुन्हे आम्ही कधी करत नाही. म्हणजे जे चोऱ्या करत नाही, डकैती टाकत नाही, बलात्कार करत नाही, खून करत नाही, दरोडे टाकत नाही आहे, ते काही करत नाही. त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचा अपराध नाही आहे. अपराध म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अपराध आहेत. आणि त्या अपराधापैकी जर मी आई वडिलांना मानत नसेन, आई वडिलांचा शब्द मी पाळत नसेन, तर तो पण एक प्रकारचा अपराध आहे, हे आपण विसरून गेलेलो आहे. आणि ही क्षमा याचना अर्जुन या अध्याय 11व्यामध्ये भीतीपोटी करतो आहे. आज आपण कधी भयभीत झालो का, हे आपण आपल्या स्वतःला विचारायचं. जर मी भयभीत झालो असेल तर कोणत्या अपराधापोटी मी भयभीत झालेलो आहे, की कोणत्या अपराधापोटी मी गलित घात्र झालेलो आहे, हे आपण आपल्याप्रमाणे विचार करायचा. आणि शेवटी जे आहे, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादा मयाच्युत. आता नष्टो मोह स्मृतिर्लब्धा, ज्यावेळेस अच्युत माझ्यासोबत आहे, मी सातत्याने अच्युतवरती विश्वास ठेवून जर मी कोणतंही कार्य मी करत असेल तर 101% मी च्युत होणार नाही. हे काळ्या दगडावरची रेष. श्रीमद भगवद्गीता आज आपल्याला माझा मोह किती आहे हे आपल्याला कळत नाही, पहिला भाग. आणि स्मृतिर्लब्धा, अर्जुन काय विसरलेला होता? त्याला मोह झाला होता. ही तर पहिल्या ह्याच्यामध्ये त्याचा मोह आहे की मी सगळं करेन, मी सगळं करू शकेन. हा जो ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे एका प्रकारचा मोह आहे. आज आपण त्या मोहात आहो का नाही? शिकल्यानंतर आपल्याला वाटतं की नाही मी हे सगळं, म्हणजे सगळं डोंगर पार करीन, हे करीन, ते करीन, सगळं इतकं कमीन. पण हळूहळू नंतर मग 40, 50, 60वेला आलो की आपल्याला कळतं माझ्या हातात काही नाही आहे. परंतु मला स्मृती मिळती का? नाही मिळत. का? मी श्रीमद भगवद्गीतेच्या विचाराशी संलग्न नाही. मी कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही की मी कोणकोणत्या कारणानुसार भयभीत झालेलो होतो, कोणकोणते वेगवेगळे मी अपराध केलेले आहेत, ह्याची मला जाण देखील नाही आहे. त्यामुळे पहिला अध्याय, 11वा अध्याय आणि शेवटी 18वा अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. आणि ह्या ज्या बाबी आहेत, आज आपण नैतिक पतनाची लक्षणं जी आपण म्हटलेलं आहे की च्युत म्हणजे जे काय आहे ते नैतिक पतन. आज मानवी आणि सांस्कृतिक मूल्याचा अभाव दिसतो का नाही? त्याशिवाय कर्तव्यापासून विमुखता दिसती का नाही? आणि अहंकार, स्वार्थ आणि भ्रष्टाचार हे आपल्याला दिसतो का नाही? आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, हे जे निर्माण झालेलं आहे ते काय निर्माण करतं? युद्ध. आणि ते युद्धाचे प्रकार कुठले आहेत? आज आपल्याला वाटतं युद्ध आमच्या समोर कुठं आहे? अर्जुनासमोर युद्ध आहे, अर्जुन तो लढण्यासाठी तत्पर आहे, आपल्याला काही गरज नाही आहे. पण हिथं युद्ध अटळ आहे.
जीवनात युद्ध आहेच. जिथं जिथं सत्ता आहे तिथं तिथं युद्ध अटळ आहे. आज घराघरामध्ये सत्ता आहे. हक्कामुळे सत्ताची प्रबलता वाढलेली आहे. प्रत्येकाला वाटतं माझं अस्तित्व मला दाखवायचं आहे. बाकी जे जाणारी पिढी आहे त्याच्याकडे ते सगळे जुनाट आहे, त्याच्याकडे लक्ष देऊन उपयोगाचं नाही आहे. परंतु मी सगळं जे काही करू शकणार आहे त्या दृष्टिकोनातून हे वेगवेगळी जी युद्ध आहेत, आंतरराष्ट्रीय युद्ध, राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक, कौटुंबिक, व्यावसायिक, धार्मिक, वैवाहिक व वैयक्तिक, ह्या प्रत्येक युद्धाच्या सामोरं आज आपण जातो आहोत का नाही. जर मी युद्धाच्या सामोरं जात असेन तर मला अच्युतची साथ आवश्यक आहे. जर मी अच्युतची साथ घेतली नाही तर च्युत हे निश्चित आहे. आणि जर मी च्युत झालो तर कर्तव्याचं भान मला राहणार नाही. नेमका मी कोणती स्मृती, मला मोह कशामुळे झाला आहे ह्याची मला जाणीव राहणार नाही. आणि शेवटी समाजाचं व व्यक्तीचं नैतिक पतन आहे. ते नैतिक पतन नक्की होणार. ते कारण काय, आज आपण बाकी हे सगळ्या गोष्टी राहू दे, कारण ते कदाचित आपल्या हाताबाहेरच्या गोष्टी आहेत. परंतु कौटुंबिक, वैवाहिक आणि वैयक्तिक हे जे आपण समजा 3 जर युद्ध घेतले, 3 ही जर आपली जीवन आपल्या जीवनातली ह्या 3 जर म्हणजे पैलू घेतल्या तर आज एकत्र कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झाली. ठीक आहे, वातावरणानुसार बदल झाला, पण नंतर पती पत्नी आणि मुलं ह्याच्यामध्ये जे कौटुंबिक संवाद असायला पाहिजे, घर असावे घरासारखे, नसाव्यात नुसती भिंती, त्यात असावा प्रेम उभारा, नसाव्यात नुसती नाती, हे जे आपण म्हणतो ते कौटुंबिक वातावरण निर्माण होत आहे का ते ढासळत चाललेलं आहे, हे आज आपण आपल्या पद्धतीने पाहूया. कारण समाजामध्ये अनेक असे कितीतरी लिटिगेशन सुरू आहेत. आणि शेवटी शासनाला 2007 साली आई वडिलांना पोटगी मागण्यासाठी कोर्टात जाणं भाग पडतं. त्यामुळे त्यांना कायदा करणं भाग पडलं. मग आजच्या शिक्षणामुळं, आजच्या वातावरणामुळं, आजच्या विचारधारेमुळं माझी अधोगती आहे काय उन्नती आहे. आणि त्यामुळे कौटुंबिक जीवन हे स्थिर स्थावर राहिलेलं आहे काय डोहाळलेलं आहे. त्यानंतर वैवाहिक जीवनाचं आज जर आपण बघितलं तर वैवाहिक हा शब्द पूर्णपणे लुप्त होत चाललेला आहे. पती पत्नीमधलं जे एक नातं आहे त्यामध्ये एक समर्पण भावना आहे, जे एक भाव आहे. पती पत्नीमध्ये जो समर्पण भाव असतो तदनंतर तो त्यांच्या मुलांमध्ये आणि मुलींमध्ये येतो. पण समजा पती पत्नीमध्ये समर्पण भावना जर कमी असेल तर आजच्या मुलांमध्ये ती समर्पण भावना राहतच नाही. आणि समर्पण भावना नसेल तर घटस्फोट निश्चित आहे. इवन घटस्फोट नसेल पण एकत्र जरी राहत असेल तरी एका घरामध्ये राहतात, पण त्या दोघांच्या खोल्या वेगळ्या असतात. 2000 साली जे विवाह विच्छेदनाची कामं दाखल होत होती त्यापेक्षा आज संपूर्ण जागतिक लेवलचा जर विचार केला तर 1% देखील 2000 साली भारतामध्ये विवाह विच्छेदनाची कामं नव्हती. परंतु आज 2025ला किंवा आज 26ला मागच्या वर्षापर्यंत जो अहवाल आहे त्याप्रमाणे 350 टाइम 350 टाइम्स घटस्फोटाची संख्या वाढलेली आहे. आणि ते का व्हावं तर इथं आपलं पूर्णपणे वैवाहिक जीवन ढासळलेलं आहे. का तर मी माझ्या कर्तव्यापासून च्युत झालो, मी माझ्या संस्कारापासून च्युत झालो आणि ह्या सगळ्या धर्मापासून मी च्युत झालो. फक्त अहंकार, स्वार्थ आणि माझा आचार भ्रष्ट होऊ लागला. आणि त्यामुळे तिथं वैवाहिक जीवनामध्ये पूर्णपणे कॉलेप्स निर्माण होत आहेत. तदनंतर वैयक्तिक जीवन, आज प्रत्येकाला वाटतं माझं वैयक्तिक जीवन आहे, मी माझं स्वतंत्रपणे कमावलं पाहिजे, मी स्वतंत्र जगायला पाहिजे, मला स्वतंत्रता आहे. पण स्वतंत्रता कशात हा भाग सगळ्यात महत्त्वाचा. माणूस कधीही स्वतंत्र राहू शकत नाही, कारण ज्यावेळेस मी जन्माला येतो तेव्हापासून मरेपर्यंत तो परतंत्रच आहे. कारण जन्माला कोणी घातलं, त्याचे आई वडील कोण असावेत, त्याचे भाऊ बहीण कोण असावेत, त्याचे वडील कुठं असावेत, त्याचा जन्म कुठं व्हावा, कुठल्या देशात व्हावा, कुठल्या घरात व्हावा, कुठल्या राज्यात व्हावा, हे त्यांच्या हातात आहे का नाही.
ते किती कदाचित तो चांगल्या घराण्यामध्ये शिकला जन्माला आला असेल, आई वडील चांगले असतील, पण नंतर तो म्हणत असेल मी इतकं शिकलो, हे गेलो तेव्हा गेलो, परंतु तो स्वतंत्र नाही. कोणी म्हणतो आज व्यवसायामध्ये मी स्वतः एकट्याने हे सगळं कमवलं. एकटा कधीही कमवू शकत नाही. समजा एखाद्याने व्यवसाय सुरू केला असेल, तर व्यवसाय सुरू केल्यानंतर गिराईक आले नाही तर तो ज्याच्याकडनं माल आणतो तो माल त्याला नाही मिळाला तर तो माल काय प्रोडक्ट करतोय? नाही. जो मॅन्युफॅक्चरर आहे तो कदाचित एखादा मॅन्युफॅक्चरिंग करत असेल, पण रॉ मटेरियल कुठनं आणतो? मी जे काही खातोय तो अन्न पिकवतो कोण? शेतकरी. शेतकरी पण म्हणू शकत नाही की मी निर्माण केलं, कारण त्यांनी फक्त बी पेरतो. बी स्वतः देखील तो पेरू शकत नाही, फक्त पेरायचं काम करतो. जे बी जे रोपटा आहे ते हळूहळू जे अन्न वाढतं त्यामध्ये त्याचा कोणताही प्रकारे सहभाग नाही आहे. म्हणजे माणूस कोणताही जीव स्वतंत्र राहू शकत नाही. तो ह्या संपूर्ण कर्माच्या सिद्धांतानुसार आणि ह्याच्यानुसार परतंत्र आपण म्हटलो नाही तरी पण तो स्वतंत्र तर नाहीच. कारण काय, आज फक्त स्वतंत्रता आपण असं म्हणत असेल तर त्यामुळं जे वैयक्तिक आणि वैवाहिक त्यामध्ये एक दरी निर्माण होत आहे. दोघांनाही वाटत असेल की मी स्वतंत्र आहे, तर दोघांनाही जर स्वतंत्रता वाटत असेल तर स्वतःच्या सक्सेससाठी तो सातत्याने प्रयत्न करतो आणि शेवटी लोनलीनेस. आजचं बऱ्याच ठिकाणी संशोधनानुसार, अहवालानुसार आज माणूस शिकतो भरपूर, शिकल्यानंतर धाव घेतो सक्सेसची, सफलताची, यशस्वीताची, मी पुढे जायचंय, परंतु 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्षे, 50व्या वर्षी कदाचित तो एकदम टॉप मध्ये असेल, तो सक्सेसफुल पर्सन असेल, पण त्याच्या जवळची जी माणसं आहे त्याला ते मागं सारलेलं असेल. फक्त तो एकटा अलोन, आणि त्यावेळेस मग तो त्याला लोनलीनेस ह्यानुसार तो भरडा तो घेत असतो. त्यामुळे आणि सामाजिक स्थिती जी आहे, आज सामाजिक स्थितीमध्ये युद्ध नाही का? प्रत्येक समाजामध्ये युद्ध नाही का? सांगण्याचं मूळ तात्पर्य काय आहे की या सर्व ठिकाणी युद्धामध्ये इनडायरेक्टली आपण समाविष्ट आहोत. आपण प्रत्येक जण रोज युद्धाच्या सामोरं जात आहोत. म्हणून जर मला युद्धाच्या सामोरं जायचं असेल तर अच्युतला मला सोबत ठेवावं लागेल. जसा अर्जुन हा शब्द वापरतो तसा मी शब्द वापरायचा नाही, परंतु भगवंताबद्दल आदरानं, प्रेमानं आणि कृतज्ञतेनं जे शब्द वापरल्यानंतरचा विषय आहे तो कधी येतो तर ज्यावेळेस मी संपूर्ण गीता ऐकल्यानंतर नष्टो मोह स्मृतिर्लब्धा हा शेवटी 18व्या अध्यायामध्ये त्याला वाटतो की माझा जो मोह होता, मी एकटा लढू शकत नाही. मी लढणार आहे, परंतु लढणं हे माझं कर्तव्य आहे. आणि कर्तव्याची जी भावना आहे ती कर्तव्याची भावना हे अच्युत हा शब्दापासून सुरुवात होत आहे. कारण आपण जसं मागच्याच म्हटलो होतो, हा 20वा श्लोक आहे आणि 20व्या श्लोक पासून 21व्या श्लोक पासून एक नवीन विषयामध्ये आपण प्रवेश करीत आहोत. आणि नवीन विषयामध्ये ज्या अर्थी प्रवेश करीत आहोत यामध्ये थोडंसं तत्वज्ञान आहे, थोडंसं आत्मज्ञान आहे आणि थोडंसं जड पण असणार आहे, कारण सगळ्या गोष्टी सहज सोप्या नसणार आहे. आणि इथं ज्यावेळेस मला स्वतःला समजून घ्यायचं असेल त्यावेळेस हा विषय अच्युत पासून सुरू होत आहे. आणि तो अच्युताचा जो शब्द आहे, म्हणून इथं व्यासमुनींनी अच्युत हा शब्द वापरलेला आहे. आणि अच्युत शब्द वापरला असला कारण शेवटी जोपर्यंत मला भगवंताचा प्रसाद मिळत नाही तोपर्यंत माझा मोह नष्ट होणार नाही. आणि मी कशासाठी इथं आलेलो आहे, मनुष्य जन्म घेऊन मी कशासाठी आलेलो आहे, माझं कर्तव्य काय आहे, कर्तव्य म्हणून ह्या जगामध्ये आल्यानंतर मी काय करायचं आहे ह्याची जाणीव ज्यावेळेस अर्जुनाला होती, त्यावेळेस अर्जुनाला ज्यावेळेस होते त्यावेळेस तो हा म्हणतो नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादायात्मता हे तुम याच्युत. मग तुमच्यामुळं, तुमच्या प्रसादामुळं मी आज पूर्णपणे म्हणजे माझा मोह नष्ट झाला आणि स्मृती मला मिळालेली आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून आज आपण 21वा श्लोक जो आहे तो पाहिला. पुढच्या वेळेस याव देत्ता निरीक्षेहम युद्ध कामानवस्थितान, निरीक्षण मी काय करायचं आहे, कशा प्रकारे करायचं आहे हे पुढच्या वेळेस आपण येऊ. आणि त्यावेळेस आपण निरीक्षण कशा प्रकारे, आज पण देखील मी निरीक्षण कशा प्रकारे करू शकेन हे पाहण्याचा प्रयत्न करू. आणि त्यासाठी शक्ती आणि बुद्धी भगवंताकडे मागू. इतकं बोलून माझं भावपुष्प भगवंताच्या अर्पण करत आहे.